च्या प्रचारात काही राजकीय नेत्यांसाठी मीडिया हे सॉफ्ट टार्गेट असतं। राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर टीका करताना नेते नाहक मीडियावर देखील टोप दागतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी तर महिनाभर पेपर वाचू नका, चॅनल पाहू नका असा अजब सल्ला दिलाय। महिना दीड महिना लय डोकं लावून पेपर वाचायच्या मागे पडू नका। आणि सध्या ते ही सगळी जी चॅनल आहे पाहायची आहे, म्हणजे आपलं काम कसं करता येईल त्याचा विचार तुम्ही बारकाईने करा। आता घेतलं टावर हा काय म्हणला तो काय म्हणला, पाय गाणं ते एवढे पहिलीचे 50 आले, बापरे बापरे, कुणाचं ऐकावं कुणाचं ऐकावं। युट्यूबवर एखादी गोष्ट आहे त्याच्यावर तो फारसा घेऊ नका, शेवटी हा व्यवसाय आहे चॅनलवाल्यांचा सुद्धा। आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी निवडणुकीच्या प्रचार सभेत विरोधकांवर टीका करण्याऐवजी न्यूजपेपर आणि न्यूज चॅनल्सवर निशाणा साधला। माध्यमांविषयी वादग्रस्त वक्तव्य करून आमदार दिलीप मोहिते पाटील वादात अडकलेत। चॅनल्स आणि यूट्यूब चॅनल्सची संख्या प्रचंड वाढल्याची टीका मोहिते पाटलांनी केली। एका तालुक्यात इतके पत्रकार झालेत की सगळ्यांची नावंही माहीत नाहीत असं वक्तव्य मोहिते पाटलांनी केलं। माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहणार आहे की थोडंसं या सगळ्या गोष्टीपासून बाजूला राहा। याचा अर्थ त्यांचा धंदा बंद व्हावा असं मी म्हणणार नाही, त्याचा चालूच राहिला पाहिजे, कारण ते आपल्या उपयोगाची आपली भूमिका। आज एवढं सगळं आले तुम्ही ते लोकांना दाखवलं तर का तेच करणार आहे, त्यांची सुद्धा गरज आहेच आहे, पण ती संख्या एवढी वाढली आता तालुक्यामध्ये लोक मला एवढं सांगतात अहो मी पत्रकार आहे। दिलीप मोहिते पाटलांनी माध्यमांवर केलेल्या टीकेवर राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली। माध्यम त्यांच्या पद्धतीने बातम्या देण्याचं काम करत असतात, त्यामुळे त्यांच्या कार्यात अडथळा होईल असं वक्तव्य करण्याची गरज नसल्याचं मत नेत्यांनी व्यक्त केलं। या लोकांच्या माध्यमातून तुम्ही जनतेपर्यंत पोहोचत असतात, तुमच्यातले असलेले प्लस मायनस बाजू जे आहेत त्या जनतेसमोर येत असतात, म्हणून हा चौथा स्तंभ ज्याला आपण म्हणतो त्याच्याबद्दल कधीही गांभीर्यपूर्वक ते घेतलं पाहिजे आणि बोलताना सुद्धा तारतम्य राखलं पाहिजे। अशा प्रकारचं वक्तव्य निवडणुकीच्या तोंडावर करणं म्हणजे पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे। माध्यमांचा सध्या मोठ्या प्रमाणात विस्तार होतोय। सोशल मीडियामुळे माध्यमांना नवं दालनच उपलब्ध झालंय। परिणामी चॅनल्स आणि यूट्यूब चॅनल्सची संख्या वाढली आहे। माध्यम वाढत असल्यामुळे लोकशाही सशक्त व्हायला मदत होते। त्यामुळे आमदार दिलीप मोहिते पाटील असोत किंवा इतर नेते यांनी नाहक मीडियावर टीका करण्याची गरज नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।